दरम्यान भाजपचे आमदार आशिष शेलार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया। माझा जो विषय तो हाच आहे की केवळ बंधनातनं काही होणार नाहीये। आणि श्रावण सुरू झाला म्हणजे बंधनं सुरू झाली। एक रक्षाबंधन वेगळं, ते बंधन तर वर्षानुवर्ष चालू आहे, पण ही बंधनं आहेत। हा नुसता दहीहंडीचा विषय नाहीये। एक तर हिंदूंच्या सणांमध्ये आतंकवादाचं सावट हे असतंच। गणपती आले का रेड अलर्ट, नवरात्र आले का रेड अलर्ट, दिवाळी आली का रेड अलर्ट। म्हणजे आम्ही आमची जे उत्सव आहेत ते अतिरेक्यांपासून सांभाळून करायचे। आमच्याच घरामध्ये, आमच्याच देशामध्ये आमचे देव, आमची मंदिरं ही अतिरेक्यांच्या टार्गेटवरती आहेत। उत्सव म्हटल्यानंतर तो उत्सवासारखाच साजरा झाला पाहिजे। दिवाळीत फटाके वाजवायचे नाहीत। दहीहंडीला एक मी समजू शकतो की त्याला माझं सुद्धा एक हे आहे की लहान मुलांना वरती चढवतात, त्याला माझा सुद्धा विरोध आहे। पण यावेळेस तुम्ही काय आवाहन कराल दहीहंडी उत्सव आयोजक आणि गोविंदा पथकांना? मी त्यांना सांगेन की एक गोष्ट लक्षात घ्या की कोर्टाच्या सगळ्याच गोष्टी वाईट असं माझं म्हणणं नाहीये। कोर्टाने करायची आपल्याला वाटतं तो अतिरेक आहे, पण प्रत्येक जणांनी आपापल्या जीवाची काळजी घेऊन उत्सव हा उत्सवासारखा साजरा केला पाहिजे। भारतीय जनता पक्षानेच खऱ्या अर्थाने पारंपरिक आणि धार्मिक गोविंदा साजरा करण्यासाठीची लढाई लढली। आता जे पिपाण्या वाजवतायत त्यांनी ज्या वेळेला लढाईची गरज होती त्यावेळेला त्यांच्या पिपाण्या कुठे ठेवल्या हा आमचा त्यांना प्रश्न आहे। कायदा झाला पण उत्साह गेला ही आमची ऑफिशियल प्रतिक्रिया आहे। जी सर्वोच्च न्यायालयातील याचिका आमच्या प्रयत्नांमुळे जिवंत झाली ती ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे। तिथे राज्य सरकार आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा या उत्साहाच्या बाजूचीच भूमिका घेईल।